अमृताची पावली? ताई, ही बाहुली आहे ना? हा? ताई सांगा ना, ही बाहुली आहे ना? हो, ही बाहुली आहे. तूच आणली होतीस ना हॉस्पिटलमधून? तू विसरलीस का? पण मला बरं वाटतंय, तू बरी झालीस. तुला कळलं ही बाहुली आहे, हे तुझं बाळ नाहीये. तू बरी झालीस. मला खरंच खरंच बरं वाटतंय. ताई, मला काही वेळ लागलाय का? माझ्या बाळात आणि या निर्जीव बाहुलीत मला फरक नाही का कळणार हो? कळणार ना, आम्हाला सगळ्यांना कळलंय. तुला का नाही कळणार? खरंच देव पावला. मी देवाला दिवा लावून येते पटकन. अगं ताई, मला माझं बाळ हवंय. काय? मला छकुली हवी आहे माझी. हरवली आहे कोणीतरी, तिला पळवून घेऊन गेलं. प्लीज ताई, शोधा ना प्लीज. मला माझी छकुली हवी आहे. या ताराकडे सोडून गेले होते. ती म्हणाली होती मी नीट सांभाळेन, पण कोणीतरी पळवून घेऊन गेलं तिला. मला आई, मी हात जोडते प्लीज आई. प्लीज, मी तुझ्या पाया पडते. प्लीज, मला माझी छकुली हवी आहे. मला कुठे सापडत नाहीये. प्लीज आई, प्लीज, मला छकुली हवी आहे. मला आईची आठवण येते. वहिनी वहिनी वहिनी, हे घे तुमची छकुली. मी तिला आमच्या रूम मध्ये नेलं तिला खेळवायला. मी तारा मॅडम, तुम्हाला सांगितलं होतं ना वहिनींना कळवायला, तुम्ही नाही कळवलं का? हो हो बहिणी, सॉरी, माझ्या डोक्यातून निघून गेलं ते, विसरले मी. सो सॉरी. नको नको रडू आई. नको नको रडू. आई आली आहे ना, काही घाबरू नको. सावली काकू घेऊन गेली होती तुला. आपण तिला ना हक करूया. हा, नको नको रडू, नको रडू माझं बाळ. अमृता, तुझी छकुली रडते ना, मग तिला खोलीत घेऊन जा आणि तुम्ही दोघी जणी आराम करा. हा, झोपव तिला. छकुली, हळू हळू. कोणी केला हा आगाऊपणा बाहुली बदलायचा? कोणी केला? मीच बदलली. का का बदललीस बाहुली? आणि तू ग तारा, तू या सगळ्यात सामील होतीस? मी नकोच म्हणत होते, पण